नमस्कार. आज आपण आलेलो आहोत कल्याण राऊत या शेतकऱ्यांकडे. एक रब्बी हंगाम 2025 च्या मोहिमेअंतर्गत ची एक मोहिमेचा भाग म्हणून बीज प्रक्रिया चा आपण आज व्हिडिओमधून पाहणार आहोत की बीज प्रक्रिया का करायची, कशी करायची व ती केल्याचे फायदे काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आता आपले बियाणं बघत आहात तुम्ही. हरभरा बियाणं आहे हे जॅकी 9218 वाहनाचं. तर यासाठी जे आपल्याला बीज प्रक्रियेसाठी लागणारं साहित्य आहे ते आपण पाहूत. पहिल्यापासून तर ग्लोव्ज घ्यायचे आहेत, हँड ग्लोव्ज. हँड ग्लोव्ज जर नसेल तर आपल्याला एक साधी मेन कपड्याचं पन्नी पण चालेल, परंतु आपल्या बोटाचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आपण हँड ग्लोव्ज वापरलेले कधीही चांगले. तर पहिल्या प्रथम आपण हँड ग्लोव्ज हातात लावून घ्यायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तोंडाला आपल्या बीज प्रक्रिया करता घ्यायची काळजी म्हणजे आपण तोंडावरती मास्क बांधून घेऊ, नाकावरती. तर आता आपण जे औषध वापरणार आहोत यामध्ये कीटकनाशक पण आहे आणि बुरशीनाशक पण आहे. आपण बीज प्रक्रिया करताना FIR ही आपली सिक्वेन्स लक्षात ठेवायची कधी बी. त्यातलं F म्हणजे फंजीसाईड म्हणजे बुरशीनाशक, त्यानंतर I म्हणजे इन्सेक्टिसाईड कीटकनाशक, आणि सगळ्यात शेवटीला आपल्याला R जो आहे तो आहे जैविक खते. तर त्याला एक प्रातिनिधिक नाव म्हणून आपण रायझोबियम. तर आपलं जे हरभरा बियाणं आहे हे द्विदल वर्गीय घटकांमध्ये मोडत असल्यामुळे आपल्याला रायझोबियम हे वापरायचं आहे. तर हे जे औषध आहे आपल्याकडे तर त्याच्यामध्ये थायमिथोक्झम आणि थायफोनेट या दोन्हीचे कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. तर आपण या 2 मिली प्रति किलो याप्रमाणे, आता 75 किलो बियाणं आहे त्यासाठी आपण 150 मिलीचं हे दोन्ही कंटेंट असलेलं आपण औषध आणलेलं आहे. तर आपण प्रत्यक्षात पाहूयात कसे बीज प्रक्रिया. 1 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हे औषध आपल्याला मिक्स करायचं आहे आणि व पॉवरफुल स्प्रे होण्यासाठी ह्याच्यावर सर्व प्रमाणात सारख्या प्रमाणे मिक्स होण्यासाठी आपण बॉटलच्या जे टोपण आहे आपल्याला त्याच्यामध्ये 7 ते 8 छिद्र करून घ्यायचे आहेत. त्यामुळे प्रेशरनं आपल्याकडे संपूर्णपणे एकजीव होईल असं आपल्याला मिश्रण तयार होणार. मित्रांनो, यावर्षी आपण पाहायला गेलं तर आपलं मान्सूनचा पिरियड असतो 7 जून, परंतु यावर्षी पहिला पाऊस आपल्याला जो 5 मेला जे सुरू झाला तो शेवटचा पाऊस आपण काल परवा बघितलं तर 3 नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे जवळपास 6 महिने कंटिन्यू पाऊस राहिलेला आहे. आणि परतीचा पाऊस पण जास्त झाल्यामुळे आणि सूर्यप्रकाशाची कमतरता असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये बुरशीची फार वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी तर कंपल्सरीच करणं, बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. दरवर्षीच करावी, परंतु यावर्षी तर न चुकता करावी. आपण जे आता जी बीज प्रक्रिया करत आहोत ती रासायनिक आणि बुरशीनाशक या 2 घटकाची करत आहोत. आणि सगळ्यात शेवटीला आपण जेव्हा पेरणी करणार आहोत त्याच्या अर्ध्या घंट्यापूर्वी आपल्याला जैविक खताची बीज प्रक्रिया करायची आहे. थोडं मिक्स करू पण परत हे करू. असं आपल्या अलगदपणे आपल्याला बियाणे मिक्स करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जर योग्य कार्यक्षम वापर होण्यासाठी हे आपण पाहिलं औषध आपण वरून अलगदपणे टाकलं आहे, परंतु ते एकजीव मिक्स होण्यासाठी आपल्याला ते चवळ मध्ये आपण हलविणार आहोत बियाणे, त्याची पण एक शास्त्रीय शुद्ध पद्धत आहे ती तुम्हाला सांगतो. जी की अशी, समोरच्या व्यक्ती जे असतात आपला त्याचा डावा हात आणि आपला डावा हात किंवा त्याचा उजवा हात आणि आपला उजवा हातची मुवमेंट एकदाच झाली पाहिजे. त्यामुळे एक व्यवस्थित समप्रमाणात ही मिक्स होईल.
मग कसं लागली हो हा मोजवा ना मोजवा या आता आपण पाहू शकतो हे आपलं समप्रमाणामध्ये औषध या बियाण्याला मिक्स झालेलं आहे. आपण अशा प्रकारे सावलीच्या खाली बियाणं आपलं सुकू द्यायचं आहे. सुकविल्यानंतर आता आपण जी बीज प्रक्रिया केली ती रासायनिक बीज प्रक्रिया केली, ज्यामध्ये की बुरशीनाशक आणि कीटकनाशक याचा वापर केलाय. आता आपली अजून एक प्रक्रिया राहिली जी की FIR, जी मी पहिल्या थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की FIR ही सिक्वेन्स आपल्याला पाळायची आहे. त्यातलं F आणि I म्हणजे आपलं बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची ट्रीटमेंट झालेली आहे. आता सगळ्यात शेवटलं जे जातं R म्हणजे रायझोबियम, जे की जैविक खत आहे, ते आपल्याला देण्यासाठी आपल्या पेरणीच्या 1 तास अगोदर जैविक खताची आपल्याला प्रक्रिया करायची आहे रायझोबियमची. ज्यामुळे काय होईल की हरभऱ्याच्या मुळाच्या ज्या मुळं आहेत त्याच्यामध्ये 1 महिन्यानंतर आपल्याला नत्र फिक्स करणाऱ्या गाठी तयार होणार आहे. ज्यामुळे हवेतील नत्र ते स्थिरावणार, आपल्या मुळाशी स्थिरावणार आहे व ते नत्र उपलब्ध स्वरूपात झाडाला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या खताची मात्रा कमी लागणार आहे. अशा प्रकारे आपली बीज प्रक्रिया संपन्न झाली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय धारूर मार्फत सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करेल की 100% शेतकऱ्यांनी यावर्षी या हंगामामध्ये रब्बी पेरणीकरिता बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी ही विनंती. धन्यवाद.